आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला थेट जातोय राजधानी दिल्लीमध्ये, कारण दिल्लीत घडामोडींना वेग आलाय। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी जाऊन स्वतः भेट घेतली आहे आणि म्हणून आता युद्धाचे ढग गडद झालेत। काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीतच आपण पाहतोय मोदींच्या निवासस्थानी बैठकांचा सपाटाच लागलेला आहे। एकामागून एक रोज बैठका होत आहेत आणि आता सुद्धा संरक्षण सचिवांनी पीएम मोदींची भेट घेतलेली आहे। म्हणून भारत कुठल्याही क्षणी हल्ला करू शकतो पाकिस्तानवरती, अशी शक्यता वर्तवली जाते। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता कडक भूमिका घेतल्याचं दिसतंय। एक अतिशय मोठी बातमी समोर येतेय। सरपंच संतोष देशमुख, बीडचे मृत सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखचा सुद्धा 12वीचा निकाल लागलेला आहे। वैभवीला 85.33% गुण मिळालेत। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। ज्यावेळी तिची 12वीची परीक्षा होती, अगदी त्याच वेळी त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता। संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। ठिकठिकाणी मोर्चामध्ये वैभवी सामील होत होती आणि असं असतानाही तिने परीक्षा दिली आणि तब्बल 85.33% गुण तिने मिळवले। निकालाआधीच वडिलांच्या आठवणीनं वैभवीला अश्रू सुद्धा अनावर झाले होते। वडिलांना आपला निकाल ऐकून खूप आनंद झाला असता, मात्र वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करणारच असा दृढ निश्चय वैभवीनं बोलून दाखवलाय। तर 12वीचा निकाल आज जाहीर होणार होता। 1 वाजले 12वीचा निकाल लागलेला आहे आणि सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं ते वैभवी देशमुखच्या निकालाकडे, कारण ज्यावेळी परीक्षा होती त्याच वेळी ही मुलगी जी आहे ती अतिशय दुःखातून जात होती आणि अखेर तिचाच निकाल लागलाय। मी दिलेली जी साथ आहे आमच्या सोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे, त्या धीरानं तर ही लढाई आज इथपर्यंत आली आहे। पण मला याचं दुःख वाटतं की जर आज माझे वडील माझ्या सोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता। जे त्यांची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती, पण त्यांच्या नसताना खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली। तर कितीही मोठे अडथळे आले तरी सुद्धा जिद्द असेल तर तुम्ही कुठलंही दुःखाचं डोंगर सर करू शकता आणि यश गाठू शकता, हेच वैभवीनं दाखवून दिलंय। यानंतर वळतोय पुढच्या बातमीकडे। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री जेन नाकातानी यांच्यामध्ये, या दोघांमध्ये आज द्विपक्षीय बैठक होतीये। सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवरती द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावरती या बैठकीत चर्चा होईल। भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाच या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। अलीकडच्या काळामध्ये भारत आणि जपानमधील संरक्षण देवाणघेवाण सुद्धा मजबूत झाली आहे आणि त्यानुसारच आज ही द्विपक्षीय बैठक पार पडते। म्हणून जपानची भूमिका नेमकं काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर राज्याच्या राजकारणातून एक सगळ्यात मोठी बातमी येते ती म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती गेलेत। दिल्लीमध्ये ते दाखल झाले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या बैठका आहेत। राज्यातील अडकलेल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगानं प्रशासकीय बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। हा दौरा राजकीय नाहीये अशी माहिती मात्र सूत्रांनी दिल्याचं आता कळतंय। तर पाकिस्तानकडून पुन्हा पोकळ धमक्या सुरूच असल्याचं दिसतंय। पाकिस्तानचे राणा सनाउल्लाह खान यांची भारताला आता अणुबॉम्ब टाकण्याची त्यांनी धमकी दिल्याचं कळतंय। आम्ही अणुबॉम्ब टाकला तर सगळं काही नष्ट होईल, सनाउल्लाह असं म्हणतात। आम्ही अणुबॉम्ब टाकल्यावरती जगाला सुद्धा मोठे परिणाम भोगावे लागतील असाही दावा त्यांनी केलाय। तर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विशेष सल्लागाराची अणुबॉम्बची ही धमकी आता आपण पाहतोय। तर भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये, या दोन्ही राष्ट्रांमध्ये जे युद्ध झालं तर पाकिस्तानकडे फक्त 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवण्यात आली आहेत।
पाकिस्तानचा आधुनिक तोफखान्यामध्ये पुरेसा दारुगोळा शिल्लकच त्यामुळे आता राहिला नाहीये. अल्पकालीन फायद्यासाठी पाकिस्ताननं स्वतःसाठी एक धोरणात्मक समस्या निर्माण केली आहे असंच यातून दिसतंय. तर भारताकडून पाकिस्तानची पाणीकोंडी सुरू झालेली आहे. भारतानं एक मोठं पाऊल उचलत बगलिहार धरणाचे दरवाजे बंद केलेत आणि म्हणून पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांतात चिनाब नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. दरवाजे बंद करण्याचा भारताला पहिला फायदा म्हणजेच जम्मू आणि काश्मीरमध्ये वीज निर्मिती वाढणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानामध्ये सिंध आणि पंजाब प्रांतातील शेतकरी सध्या गहू आणि भात पीक घेत आहेत. अशा परिस्थितीत चिनाब नदी कोरडी पडली तर पीक उत्पादनावरती थेट परिणाम होईल. तर या सगळ्या दरम्यान जम्मू काश्मीरमधून अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाकिस्ताननं पाठवलं होतं अशी ही माहिती आहे. ही माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी कमांडर्सनी दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण दिलं होतं. भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता. तर जेलमधील लष्कर-ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी ही माहिती दिल्याचं आता कळतंय. दहशतवाद्यांबाबत नेमकं काय माहिती समोर आली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात. तर पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्याचं प्रशिक्षण होतं असं सूत्रांचं म्हणणं आहे. तर पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलं होतं. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी लष्करी डावपेच आणि तंत्रज्ञान सुद्धा शिकवून पाठवलं होतं. काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणं आणि अधिकाधिक नुकसान पोहोचवणं हाच या हल्ल्यामागचा, या दहशतवाद्यांना पाठवण्यामागचा उद्देश होता. तर जेलमधील लष्कर-ए तोयबाच्या दहशतवाद्यांकडून सुद्धा ही एक महत्त्वाची माहिती जी आहे ती आता भारताच्या हाती लागलेली आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवरती झालेल्या भीषण हल्ल्याचं एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. साम टीव्हीवरती आपण ही दृश्य पाहू शकतोय. 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास जंगलात हे सगळे दहशतवादी पळून गेले होते. मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक हे सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावले. या नवीन फुटेजमधून आपण स्पष्टपणे पाहू शकतोय की कशी धावपळ या ठिकाणी झाली होती आणि या फुटेजमुळे हल्ल्याच्या तपासाला एक नवीन दिशा मिळाली आहे. तर पहलगाममधील 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचं नवं सीसीटीव्ही फुटेज आपण साम टीव्हीवरती पाहतोय. बैसरन मेडोज जवळच्या दुपारी 3:40 हे सगळं दृश्य आपण पाहतोय. पर्यटक आणि स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळतानाचे या व्हिडिओतून दिसत आहेत. पर्यटक, स्थानिक नागरिक आपल्या सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावले आणि नवीन फुटेजमधून हे स्पष्टपणे दिसून येत आहे. नव्या सीसीटीव्हीमुळे पहलगाम हल्ल्याच्या तपासाला नवी दिशा सुद्धा मिळाली आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवादी अड्डे असल्याचे पुरावेच आता भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती लागलेत. लष्कर-ए तोयबाच्या दहशतवाद्यांचे अड्डे असल्याचं सॅटेलाइट इमेजवरून उघड दिसतंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे मोठे पुरावे असल्याचं आता हे मानलं जात आहे. हे दृश्य आपण पाहतोय, सॅटेलाइट दृश्य ही सगळे आहेत. पीओकेमध्ये दहशतवादी अड्डे असल्याचं यातून स्पष्टपणे दिसून आलेलं आहे आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे हे सगळ्यात मोठे पुरावे मानले जात आहेत. तर BSF मध्ये लवकरच 18,000 सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे जेव्हा की भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढतोय. 16 नव्या बटालियन तयार करण्यात येणार असल्याचं कळतंय. तर पाकिस्तान बांगलादेश सीमेवरती 2 क्षेत्रीय मुख्यालय बनवण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिल्याची माहिती आहे. देशाची सीमा मजबूत करण्यासाठी आता याचा उपयोग होणार असल्याचं कळतंय. तब्बल 18,000 सैनिकांची BSF मध्ये भरती होणार आहे. भारत पाकिस्तान तणाव वाढत असताना दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची चिंता वाढवली आहे. बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्याच्या मंगोचर शहर बलूच आर्मीनं ताब्यात घेतलं.
शिवाय BLA सशस्त्र पथकानं सरकारी इमारतींवरती सुद्धा नियंत्रण मिळवलंय आणि त्यात पाक सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना पोलीस धरण्यात आलं असून बलूच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला केलाय। बलूच आर्मीच्या हल्ल्यात 22 सैनिकांना ठार मारण्यात आल्याचीही माहिती आहे। तर या सगळ्या घडामोडी अगदी सविस्तरपणे आपण पाहतोच आहोत। मात्र युद्धासंदर्भात इतर कुठल्या घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात वॉर 50च्या माध्यमातून। जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथे पर्यटकांवरती झालेल्या भीषण हल्ल्याचं नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले होते। मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावले। या देशाचं सरकार या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई करतील आणि मृतांना न्याय मिळवून देतील असा विश्वास AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केलाय। आम्ही आशा करतो की देशाचे पंतप्रधान असं काही करतील की पाकिस्तान भारताला येऊन कोणाला मारण्यापूर्वी 100 वेळा विचार करेल असंही ओवैसी म्हणाले। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज एक बैठक होती आणि या बैठकीत पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा होणार आहे। भारताकडून पाकिस्तानी दहशतवादाचे पुरावे सादर केले जाण्याचीही शक्यता आहे। भारत पाक तणावाच्या दरम्यान तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात पोहोचली आहे। भारताच्या नौदलाची ताकद पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ घाबरलेत। त्यांनी तुर्कीची मदत घेतली आहे। त्यानुसार तुर्कीची युद्धनौका TCG क्युबाडा ही कराचीमध्ये पोहोचली आहे। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री जेन नाकातानी यांच्यात आज द्विपक्षीय बैठक होती आहे। सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवरती द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावरती चर्चा होणार आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव देखील वाढलाय, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरती पंजाबमध्ये लष्करानं ब्लॅकआउट सराव केलाय। फिरोजपूर कॅन्टॉन्मेंट बोर्डानं काल रात्री 9 ते 9:30 दरम्यान ब्लॅकआउट सराव केला। दरम्यान पोलिसांकडून असामाजिक घटक, अज्ञात गुन्हेगार आणि तस्करांवरती कडक नजर ठेवण्यात येते। बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भात। अजित पवारांनी मुंबईतील टेकवारी कार्यक्रमात एक मिश्किल टोलेबाजी केली आहे। त्याचं झालं असं की कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचं टॉवेलच्या आकाराची शाल देऊन स्वागत करण्यात आलं आणि यावरूनच किती काटकसर चालली आहे असं अजित पवार म्हणाले। पाहुयात दादांची ही मिश्किल शैली। वापर करण्यात आलाय आणि आपली परंपरा सुंदरशी पैठणी आहे फ्रेम केलेली। माननीय मंत्री महोदय, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान सगळी तयारी इतकी जोरात झाली, पण ती शाल कुठून आणली होती तीच मला कळली नाही। ती शाल म्हणजे ते आपला टॉवेल असतो ना, तेवढीच ती शाल होती। ती नसती दिली तरी परवडलं असतं। मी हळूच ओपीकडे बघत होतो, ओपी फारच काटकसर चालली, नको तेवढीच काटकसर चालली। पण गमतीचा भाग जाऊ द्या, काही काही गोष्टी थोड्याशा आमचं जाऊ द्या, आपलंच सरकार आहे, परंतु इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्ती प्रभू गौर गोपालदासांच्या सारख्या बोलवायच्या, त्याच्याकरता हे सगळे आतुर झालेले आहेत आणि त्यांना किमान त्यांचं अंग सगळं झाकेल एवढी तरी शाल द्यायची। थोडे चिमटे पण आम्हाला काढलेत, पण एक सांगते की शाल जरी छोटी असली मान्यवरांसाठी, तरी आमचं प्रेम आणि आमच्यासाठी तो तुमचा जो आदर आहे तो खूप आभाळभर आहे, हे सांगायला नक्की आवडेल मला। आणि यानंतर बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या विक्रोळीमध्ये बेस्ट बसनं कारला मागून धडक दिली आहे आणि भीषण अपघात झालेला आहे। अपघाताचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय। अतिशय
मोठी बातमी आपण सध्या पाहतो, यामध्ये कारमधील 2 प्रवासी अगदी किरकोळ जखमी झालेत। या प्रकरणी विक्रोळी पार्क साइड पोलिसांकडून बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण वळतोय टॉप 50 कडे। राज्यात उष्माघाताचे 101 रुग्ण आहेत, तर तिघांचा मृत्यू झालाय। मृत तिघेही नागपुरातील होते। वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्याही जाणवू लागल्या आहेत। सोलापूरसाठी मे महिन्याची सुरुवातच कडाक्याच्या उन्हानं झाली। पारा 44 अंशांपर्यंत गेला। मात्र हा आठवडा अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। 10 मे पर्यंत तापमान 37 ते 40 अंशांदरम्यान राहील। यवतमाळ जिल्ह्यात तापमानावरती थेट परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे आणि यामुळे 38 ते 40 अंशांच्या आत असलेलं तापमान वाढून चक्क 45 अंशांपर्यंत पोहोचलंय। वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी कामांच्या वेळा बदलल्या आहेत आणि यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या 10% जलसाठाच शिल्लक राहिलाय। शहराला 10 दिवस आड पाणी पुरवठा होतोय आणि हा मृत जलसाठा असल्यानं गढूळ पाणी पुरवठा होतोय। वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी झपाट्यानं घटत चालल्यानं परिस्थिती अधिकच बिकट होणार असल्याचं कळतंय। मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणी साठा 23% आलाय। तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांतील जलसाठा कमी झालाय आणि म्हणून मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे। खारघर वसाहतीत गेल्या महिनाभरापासून अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय। यामुळे रहिवाशांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय। सिडकोनं पूर्वीप्रमाणे खारघर वासियांना पाणी उपलब्ध करून द्यावं, या मागणीचं निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोच्या अभियंत्यांना दिलंय। बीड शहराला 15 ते 20 दिवस आड पाणी पुरवठा होतोय। शिवाय सोडलेलं पाणी हे गढूळ सुद्धा आहे आणि म्हणून नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागतं। 1000 लिटर पाण्यासाठी 400 ते 500 रुपये मोजावे लागतात। परिणामी भर उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल तर होत आहेतच, सोबत आर्थिक झळ देखील सोसावी लागते। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता सामची एक्सक्लुझिव्ह बातमी। आरोग्य विभागातील मोठ्या घोटाळ्याची बातमी आहे। आरोग्य विभागात लस साठवणुकीसाठीच्या कोल्ड चेन उपकरण खरेदीत मोठा घोटाळा समोर आलेला आहे। ही उपकरणं खुल्या बाजारातील किमतींच्या अगदी 5 पट दरानं खरेदी केल्याचं उघड झालंय। 62 कोटींच्या टेंडरमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे। विशिष्ट 2 ठेकेदारांनाच फायदा होईल यासाठी टेंडरमध्ये बदल देखील करण्यात आले। अशोका स्थापत्य कंपनीला आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर्स पुरवठ्याचे तब्बल 33 कोटींचे, तर राहुल डिस्ट्रीब्युटर्स कंपनीला डीप फ्रीजर्स पुरवठ्याचे 29 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते। आणि या घोटाळ्याची पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा आता गंभीर दखल घेतली आहे। राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। आरोग्य विभागात 62 कोटींचा घोटाळा झालाय। तर नेमका हा घोटाळा काय, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। कोल्ड चेन उपकरण खरेदीसाठी 62 कोटींचं टेंडर पास करण्यात आलं। खुल्या बाजारातील किमतीपेक्षा 5 पट जास्त दरानं ही खरेदी करण्यात आली। अधिकारी आणि ठेकेदारांकडून 40 ते 50 कोटींचा चुना लावण्यात आला। विशिष्ट 2 ठेकेदारांनाच फायदा पोहोचवण्यासाठी टेंडरमध्ये बदलही करण्यात आले। घोटाळा उघड झाल्यानंतर सुद्धा ठेकेदाराला 22 कोटींचं बिल देण्यात आलं। आणि यानंतरची बातमी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशाची आहे।
काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असे निर्देशच बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत. काँग्रेस पक्षात काही शिल्लक राहिलं नाही असंही बावनकुळेंचं म्हणणं आहे. पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पाहूयात काय म्हणाले ते. एवढे काय दिसतील तुम्हाला, तेवढे घेऊ नका. काय म्हटलं मी उदाहरण, आता काँग्रेस खाली करू. तुम्ही तुमची चिंता नको करा, तुमच्याकडे बसलो ना आम्ही. तुम्ही आपलं माझं काय होईल चक्करमध्ये करावं, माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. तर अतिशय मोठं हे बावनकुळेंचं विधान आहे आणि यावरती आता राजकीय गोटातून प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया यावर दिलेली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठं जायचं याचा अधिकार आहे, मात्र देशात ईडी, सीबीआय आणि अन्य सरकारी यंत्रणांचा धाक दाखवत दडपशाही सुरू आहे अशी थेट टीका खासदार सुप्रिया सुळेंनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर केली आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा हक आहे. पण दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील, ईडी असेल, सीबीआय असेल, अनेक 100 गोष्टी, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललं आहे खूप दुर्दैवी आहे. आणि ह्याला लोकशाही म्हणत नाही, ह्याला दडपशाही म्हणतात. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला दुसऱ्यांची घरं फोडण्याची सवय आहे, त्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःचं घर बांधावं असा सल्ला सुद्धा वडेट्टीवारांनी दिलाय. कोणी म्हटल्यामुळं काँग्रेस खाली होत नाही. काँग्रेस हा विचार आहे. काँग्रेस हा एक मानवतेचा धर्म आहे, माणुसकीचा धर्म आहे. आणि मानवता आणि माणुसकीचा धर्म जोपर्यंत शिल्लक आहे तो असे येतील किती जातील किती ते संपवू शकणार नाही. अरे घर बांधायचं असेल, तुमचं मजबूत करायचं असेल तर स्वतःच्या कष्टाने हक्कानी जरा लोखंड सिमेंट घ्या. लोकांच्या घरून चोरून आणून स्वतःचं घर का बांधता? आणि ही मानसिकता मला वाटतं ही लोकशाहीसाठी आणि राजकीय दृष्ट्या हे प्रगल्भपणाचं नाही असं मी मानतो.